तर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू 5 c cos ऑफ x मायनस 2. तर या फंक्शनचा आपल्याला काय करायचं आहे, तर इथं डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर बघा याचं डिफरन्शिएशन घ्या विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx इज इक्वल टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन 5c cos ऑफ x मायनस 2 अशा पद्धतीने हे लिहून घ्यायचंय. त्यानंतर बघा dy बाय dx इज इक्वल टू, तर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर बघा 5c cos ऑफ x मायनस 2. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू x इज इक्वल टू a रेज टू x लॉग ऑफ a. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथं माहिती आहे, तर या फॉर्म्युलाचे यूज इथं करायचा आहे. तर बघा तर डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx is equal to the derivative of this 5c cos of x minus 2 into log of a. तर log of तिथे a च्या जागी काय आहे, तर 5 आहे म्हणून log of 5 इंटू बघा तर परत डेरिव्हेटिव्ह इथं x ऐवजी बघा a रेज टू x. हे काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. a रेज टू x हे काय तर स्टँडर्ड फंक्शन आहे. तर इथे x ऐवजी काय आलेला आहे, तर c cos ऑफ x मायनस 2. म्हणून परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा d बाय dx c cos ऑफ x मायनस 2. तर या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा अशा पद्धतीने. तर dy बाय dx इज इक्वल टू 5c cos ऑफ x मायनस 2 इंटू लॉग ऑफ 5. तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बघा, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, तर एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos of x is equal to minus sin of x. तर या फॉर्म्युल्याचा यूज इथं करायचा आहे. तर या बघा तर इज इक्वल टू 5c cos of x minus 2 इंटू लॉग ऑफ 5. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ c कॉन्स्टंट आहे तो तसाच येईन बाहेर, c इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos of x इज मायनस sin of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तो 0 असतो, तो 0 अशा पद्धतीने. तर इज इक्वल टू तर बघा मायनस c sin x, बघा मायनस c sin ऑफ x इंटू 5c cos ऑफ x मायनस 2 इंटू लॉग ऑफ 5. तर अशा पद्धतीने हा काय आला, तर डेरिव्हेटिव्ह आला. बघा अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू 5c cos ऑफ x मायनस 2. तर याचा डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने हा येतो बघा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने हा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा.